झाडामधला देव आहे. तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही. मला माफ कर. मी माफी मागतो तुझी. आणि हो, येत्या बत्तरवादी तुला भोगी आणि दैवात झालं. मला माफ कर. झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो. झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते. लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं. मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरतच कुऱ्हाड काढतो. अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला. अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार बसतो.